नाशिकमध्ये साधुग्रामसाठी 1800 झाडं तोडण्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध सुरू आहे। त्याचवेळी दुसरीकडे 300 झाडं तोडल्याची गोष्ट अक्षरशः उघड झाली। काही ठिकाणी तोडलेल्या झाडांचे बुंधे माती टाकून झाकले होते, ते उघडे पडले। पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला प्रश्न विचारले। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी रितसर परवानगी काढून ही झाडं तोडल्याचं पालिका प्रशासन आणि सरकारमधल्या मंत्र्यांनीही सांगितलंय। काय नेमकं घडलं तपोवनात पाहूया। सर्वांचं लक्ष नाशिकच्या तपोवन परिसराकडे लागलेलं असताना साधुग्रामच्या 1800 झाडांचा प्रश्न अधांतरी असताना आणि साधुग्रामसाठी वृक्षतोड होऊ नये यासाठी पर्यावरणप्रेमींचे प्रयत्न सुरू असतानाच तपोवन परिसरातील 300 झाडांवर पालिकेनं कुऱ्हाड चालवली आहे। ही वृक्षतोड साधुग्रामसाठी नाही तर STP म्हणजे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी करण्यात आली आहे। या वृक्षतोडीमुळे आक्रमक होत पर्यावरणप्रेमी प्रशासनाला जाब विचारतायत। हरकतदाराची हरकत धुडकावून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केलाय। कुठल्या झाडांवर किती झाडांवर हरकत घेतली? 447 झाडे तोडणार होती। मी पूर्ण झाडांवर इथे हरकत नोंदवलेली आहे, जसं मी तुम्हाला तो कागदही दाखवला आहे त्याप्रमाणे। आणि नाशिक महानगरपालिकेच्या ज्या करिश्मा नायर मॅडम आहे यांच्या विरुद्ध मी म्हणजे त्यांनी जेव्हा परवानगी दिली त्यावेळेस आत्मदानाचा इशारा दिलेला होता का तुम्ही हे तोडू नका म्हणून। तर परंतु त्यांनी मला ऑफिसला बोलवून घेतले आणि मला म्हणे तुम्ही जर आमच्या कामात अडथळा आणला तुमच्यावर गुन्हे दाखल करू आणि तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला जेलला टाकून देऊ म्हणे आम्ही। त्यामुळे त्यानंतर तुम्ही माघार घेतली? नाही, मी माघार तर घेतली नाहीये, परंतु मी त्यांच्या विरुद्ध पोलीस आयुक्तांनाही तक्रार केलेली होती, काहींनी मला गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिलेल्या आहे। तर तरी देखील त्यांच्यावर कोणत्या प्रकारची अजून कारवाई झालेली नाहीये। काही झाडांचे बुंधे मातीच्या ढिगाऱ्याखाली दडवल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करतायत, तर उर्वरित झाडांची लाकडं परिसरातील काहींनी सरपणासाठी गोळा केल्याचा आरोप होतोय। महानगरपालिका प्रशासनाचा दावा आहे आम्ही रितसर परवानगी घेतलेली होती, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिलेली होती आणि त्यानंतर ही वृक्षतोड करण्यात आली। मात्र ही वृक्षतोड का केली याबाबत पर्यावरणप्रेमींना माहिती का दिली नाही असा वाद आता निर्माण झालेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जी वृक्षतोड करण्यात आलेली होती ती झाडांची लाकडं आपल्याला या ठिकाणी ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत। दुसरीकडे महापालिका प्रशासनाने वृत्तपत्रांमध्ये रितसर जाहिरात प्रसिद्ध केली होती असंही सांगण्यात येत आहे। एकूण 447 झाडं तोडण्याचा प्रस्ताव होता, मात्र त्यातील 300 झाडं तोडून इतर झाडं वाचवण्यात आल्याचा दावा मनपा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय। तर नियमांनुसार परवानगी घेऊनच झाडं तोडल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। कुंभमेळा आपल्या समोर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी STP प्लॅनच्या संदर्भामध्ये जवळपास 1600 कोटी रुपयाचं टेंडर हे देण्यात आलेलं आहे। त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि म्हणून काही लहान मोठी मिळून 200-250 झाडं ही त्या ठिकाणी अडसर होती आणि ती आम्ही परवानगी घेऊन तिला अनेक दिवसापासून महिनाभरात 2 महिन्यात त्याची परवानगी घेतलेली आहे रितसर नियमानुसार आणि ती त्या ठिकाणी काढलेली आहे। तिसरीकडे महापालिका प्रशासनाकडून वृक्षारोपणाची तयारी सुरू आहे। गोदावरी नदीकाठ आणि गोदावरीच्या उपनद्यांच्या काठावर वृक्षारोपण करण्याची काही वृक्षप्रेमींनी मागणी केली आहे। मनपा उद्यान विभाग अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी जागेची पाहणी करतायत। शहराच्या विविध भागात एकूण 15,000 वृक्ष लागवड केली जाणार आहे। या निर्णयाने पर्यावरणप्रेमींचं समाधान होण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे। मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।